हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये जो आपण ऑप्शनल पेपर, जर तुम्ही राज्यशास्त्र हा ऑप्शनल पेपर सिलेक्ट केला असेल, तर त्या पेपरचं आपण लेक्चर सीरीज चालू केलेली आहे. आणि त्यामध्ये पेपर जो पहिला आहे, म्हणजे ऑप्शनलचे 2 पेपर असणार. म्हणजे पेपर एकच सिलेक्ट करायचं तुम्हाला. राज्यशास्त्र जर तुम्ही सिलेक्ट केलं असेल किंवा बायोलॉजी सिलेक्ट केला असेल किंवा तुम्ही मराठी वाङ्मय लिटरेचरचा पेपर जर तुम्ही सिलेक्ट केला असेल, तर तो पेपरचे 2 भाग होणार आहेत. तर त्याच पद्धतीनं आपला जो पेपर आहे तो राज्यशास्त्र आहे आणि राज्यशास्त्राचे जे 2 भाग होणार आहे, त्यामध्ये भाग 1 भाग जो पहिला असेल, तर त्याचा त्याच्यामध्ये जी कंटेंट आहे, त्या कंटेंटमध्ये एक जो कंटेंट आहे, तो आहे पाश्चिमात्य राजकीय विचारवंत. आणि आपला जो लेक्चर सीरीज आहे, हे पाश्चिमात्य राजकीय विचारवंतावर अगोदर पूर्ण केली जाईल. त्याच्यानंतर आपण वेगवेगळ्या राजकीय संकल्पना जे असतील, स्वातंत्र्य, समता, अधिकार, हे आपण पाहणार आहोत. तर सुरुवात करूया पहिल्या पाश्चिमात्य राजकीय विचारवंतापासून, ज्याचं नाव आहे प्लेटो. आता याचा परिचय असा आहे की प्लेटोचा जन्म जो झाला तो इसवी सन पूर्व 427ला अथेन्समधील एका कुलीन घराण्यामध्ये. त्याचे कुटुंब जे होते ते गर्भश्रीमंत, सुखवस्तू व प्रतिष्ठित होते. एरिस्टन आणि पेरिक्टियनो, बघा हे नाव लक्षात ठेवा. एरिस्टन आणि पेरिक्टियनो या दाम्पत्याच्या पोटी एरिस्टोक्लिस म्हणजे प्लेटो जन्मास आला. म्हणजे प्लेटोचं मूळ नाव काय आहे, तर एरिस्टोक्लिस आहे. त्याला आपण प्लेटो असं म्हणतो. एरिस्टोक्लिसला आपण काय म्हणतो, प्लेटो असं म्हणतो. आता वडिलांकडून तो राजवंशाशी, तर आईकडून सोलोन या अथेन्सच्या कायदेकाराशी त्याचा संबंध होता. तो सॉक्रेटिसच्या प्रभावाखाली आला. प्लेटोने 8 वर्षे सॉक्रेटिसच्या सहवासामध्ये राहिला. म्हणजे सॉक्रेटिस जो होता, सुकरांत जो होता, तो प्लेटोचा कोण होता, गुरु होता. आणि या गुरुच्या कडे किंवा गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये 8 वर्षाचा काय झालेला होता, सहवास लाभलेला होता. आणि तरुणाईत त्याचे विचार खूप क्रांतिकारक होते. म्हणजे सॉक्रेटिसचे जे विचार होते ना, ते खूप स्ट्रॉंग होते आणि त्याचा प्रभाव प्लेटोवर पडलेला होता. म्हणून सॉक्रेटिसचा विषचा प्याला देण्यात आलेला आहे. विष त्याला प्राशन करायला सांगितलं होते आणि तो विष सॉक्रेटिसनं पिऊन त्याची काय म्हणता येईल आपण, हत्या झालेली होती. म्हणजे हत्या म्हणजे कसं, ते फरमानच असतं ना राजाचं, आता तुला विष प्यावं लागेल, आणि त्याने तो भर दरबारामध्ये त्याने तो विष पिलेला होता. तर सॉक्रेटिसचा शिष्य होता प्लेटो. ओके. आता पुढचा जो असा आहे की बाबा तत्कालीन सिरॅक्यूज, म्हणजे सिरॅक्यूज नावाचा एक जो प्रदेश होता, त्याचा एक राजा होता, त्याचं नाव होतं डायोनिसिस. या डायोनिसिस राजाला आदर्श बनवण्याचा प्लेटोनं काय केला होता, प्रयत्न केला होता. परंतु प्लेटोला याच्यामध्ये यश मिळू शकले नाही. आणि त्याच्यानंतर तो सिरॅक्यूजहून अथेन्सला परत आला व त्याने अथेन्समध्ये एका विश्वविद्यालयाची स्थापना केली, ज्याचं नाव होतं अकॅडमी. ओके, ज्याचं नाव काय होतं, अकॅडमी होतं. आणि या विश्वविद्यालयामध्ये त्यांनी त्याच्या वयाची 40 वर्षे काय केलेली आहे, घालवलेली आहे. प्लेटोने एकूण 38 ग्रंथ लिहिले. प्लेटोने त्याच्या पूर्ण आयुष्यामध्ये एकूण 38 ग्रंथ लिहिले. आणि त्याचा रिपब्लिक जो ग्रंथ आहे हा सर्वात फेमस ग्रंथ आहे. आणि या ग्रंथामध्ये त्याने आदर्श राज्याचे चित्र रेखाटले आहे. याच ग्रंथाला दुसरं नाव जे आहे, न्यायासंबंधीचा ग्रंथ, म्हणजेच कन्सर्निंग जस्टिस असं आहे. ओके. या व्यतिरिक्त त्याचे फेमस जे ग्रंथ होते, त्याच्यामध्ये स्टेट्समन्स, द लॉस हे त्याचे फेमस ग्रंथ होते. आणि प्लेटोने त्याच्या पूर्ण ग्रंथामध्ये संवाद शैलीचा वापर केला. याचा अर्थ काय की बाबा प्लेटो काय करत होता, सुक्रांत आणि प्लेटो म्हणजे सॉक्रेटिस आणि प्लेटो याच्यामध्ये संवाद करून, याने सॉक्रेटिसला प्रश्न विचारायचा आणि सॉक्रेटिस त्याचं उत्तर द्यायचं. अशा पद्धतीचं त्यांनी काय केलेलं होतं, त्याची पूर्ण ग्रंथ तयार केलेले होते. हा काय आहे, त्याचा मोघम परिचय आहे. मित्रांनो, साम्यवाद जे आहे, साम्यवादाचा जो पहिला विचार जो कोणी मांडला होता, तर तो
प्लेटोनीच मांडलेला होता. स्त्रियांचा साम्यवाद आणि संपत्तीचा साम्यवाद होता. न्यायाची कल्पना त्यांनी मांडलेली होती. आदर्श राज्य कसं असायला पाहिजे हे त्यांनी मांडलं होतं. हे सर्व विचार त्यांनी त्याच्या रिपब्लिक या ग्रंथामध्ये मांडलेले आहेत. आता या व्हिडिओमध्ये आपण पुढे काय पाहणार आहोत, तर प्लेटोवर कोणाचा प्रभाव पडलेला होता. तर प्लेटोवर जे प्रभाव पडणारे तत्कालीन जे होतं, तर त्यामध्ये होतं कुलीन घराणे होतं. ओके, तो कुलीन घराण्याशी निगडीत होता. राजवंशाशी त्याच्या वडिलांचा संबंध होता. तर आईचा जो संबंध होता तो अथेन्स येथील काय म्हणतात आपण कायदेकारी तो काय होता त्याचा संबंध. आणि हा संबंध असल्यामुळे कुलीन संस्कृतीचा त्याच्या विचारावर फार प्रभाव होता. म्हणजे जे श्रीमंत लोक असतात ना, त्याचा विचारावर प्रभाव होता. म्हणून त्यांनी गरीब लोक आहेत, जे कष्टकरी लोक आहे, यांच्यावर त्यांना नेहमी कनिष्ठ स्थान दिले. आता दुसरा प्रभाव त्याच्यावर होता तत्कालीन नगर राज्य व्यवस्था. तत्कालीन जी नगर राज्य व्यवस्था होती, त्यांची जी भौतिक वातावरण होतं, त्याचा सुद्धा प्लेटोवर प्रभाव पडलेला होता. तत्कालीन ग्रीक संस्कृती. आता ग्रीक संस्कृती म्हणजे पाहायचंच काम नाहीये, कारण फार भरभराटीला आलेली ग्रीक संस्कृती होती. ग्रीकचा जो राजा होता एक सिकंदर, अलेक्झांडर त्याला आपण म्हणतो, तर हा सुद्धा तत्कालीन कालखंडातलाच राजा होता. प्लेटोच्या नंतरचा राजा होता. तो ॲरिस्टॉटल चा शिष्य होता. कोण? सिकंदर होता. परंतु ॲरिस्टॉटल जो होता त्यांनी त्याच्यावर विशेष काही असा प्रभाव टाकलेलं नव्हतं. आणि प्लेटोवर जो प्रभाव होता तो कुलीन घराणे, नगरराज्य व्यवस्था, ग्रीक संस्कृती, सिरॅक्यूस येथील अनुभव होता आणि सॉक्रेटिसचा त्याच्यावर पूर्ण प्रभाव होता. कारण सॉक्रेटिसच्या सहवासामध्ये तो 8 वर्षे राहिला होता आणि सद्गुण हेच ज्ञान व ज्ञान हेच सद्गुण. ओके, सद्गुण हेच ज्ञान आणि न्याय हेच सद्गुण हे त्याचे विचार जे होते, हे विचार हे ना त्यांनी सॉक्रेटिसकडून प्लेटोनी घेतलेले होते. आता आपण जे पाहणार आहोत प्लेटोचा न्याय सिद्धांत, थेअरी ऑफ जस्टिस. या व्हिडिओमध्ये आपण थेअरी ऑफ जस्टिसचा अभ्यास करणार आहोत. त्याच्यापूर्वी तुम्हाला मी सांगून देऊ इच्छितो मित्रांनो, की प्लेटोचा जो थेअरी ऑफ जस्टिस आहे हा रिपब्लिक ग्रंथामध्ये आहे एक. आणि या सिद्धांताचं विवेचन करत असताना त्याचा करण्यापूर्वी एक्सप्लेनेशन करण्यापूर्वी त्यांनी काय केलं होतं, तत्कालीन जी न्याय होती, जी न्याय व्यवस्था होती किंवा न्यायिक सिद्धांत होते, त्याचं त्यांनी काय केलं होतं, खंडन केलं. आणि ते खंडन केल्यानंतर मग स्वतःचं त्यांनी काय केलेलं आहे, न्याय सिद्धांत मांडलेला आहे. आता इथे देण्यात आलेला आहे बघा, न्याय हा प्लेटोचा रिपब्लिकचा मुख्य विषय आहे. म्हणून त्याचा रिपब्लिक या ग्रंथाला कन्सर्निंग जस्टिस असे दुसरे शीर्षक आहे, हे जे मी अगोदरच तुम्हाला सांगून दिलेलं आहे. आता प्लेटोची रिपब्लिकची व्यापकता सर्व शासन व्यवस्थेला सामावून त्यातील न्यायाशी संबंधित आहे. ओके, न्यायासंबंधी कन्सर्निंग जस्टिस हा शब्द, आता हा याचा जो शब्द आहे दिलेला हा ग्रीक शब्द आहे. या शब्दापासून बनलेला आहे आणि त्याचा अर्थ जे आहे ते आजच्या जस्टिस म्हणजे न्यायपेक्षा त्याचे स्वरूप कसे होते, विस्तृत होते. प्लेटोचा न्याय जो आहे मित्रांनो, तो नैतिकता जी आहे, मोरॅलिटी जी आहे, त्याच्याशी अधिकचा जवळ आहे, चा संबंध आहे. आणि कायद्याद्वारे होणाऱ्या जे न्याय निवाडा आहे याच्यापेक्षा त्याचा जे न्याय सिद्धांत आहे तो खूप व्यापक आहे. म्हणजे कायद्याला त्यांनी त्याच्या न्याय व्यवस्थेमध्ये तेवढे स्थान दिलेलं नाही, किंवा स्थान नाही दिलं असं जरी मेन्शन केलं तर ते काही चुकीचं ठरणार नाही. श्रमविभाजन अथवा योग्य कृती यांच्याशी त्याचा संबंध आहे. पारस्परिक व्यवहारामध्ये ज्या धर्माचे आम्ही पालन करतो किंवा पालन केले पाहिजे, तोच म्हणजे प्लेटोचा काय आहे, न्याय आहे. आता तत्कालीन जी न्यायव्यवस्था होती त्याची जी खंडन त्यांनी काय केलेले आहे, प्लेटोने केलेले आहे. प्लेटोचा आदर्श राज्याचा न्याय हा आधार आहे. म्हणजे प्लेटोला काय करायचं होतं, आदर्श राजा तयार करायचं होतं, आदर्श राज्य तयार करायचं होतं. आणि या आदर्श राज्यासाठी त्यांनी काय केले होते, न्यायाचं काय केली होती, सिद्धांत मांडलेला होता. त्याने साम्यवादाचा सिद्धांत मांडला, त्याने शिक्षण व्यवस्थेचा सिद्धांत मांडला. आणि त्याच्यामध्ये न्याय हा त्याचा काय होता, पहिला सिद्धांत होता आणि तो त्याचा आधार होता. ओके, व्यक्ती आदर्श जीवन राज्यातच प्राप्त करून घेऊ शकतो. त्याचं असं म्हणणं होतं की बाबा कोणताही व्यक्ती त्याचं आदर्श जीवन कुठे प्राप्त करून घेऊ शकतो, तर तो राज्यामध्येच प्राप्त करून घेऊ शकतो. त्यामुळे राज्यातील व्यक्तीचे परस्परांशी आदर्श वर्तन कसे असावे याचे मानसशास्त्रीय विश्लेषण करून त्यांनी माणसांना कर्तव्यपरायणतेची जाणीव करून दिली होती. स्वतःचा व समाजाचा विकास साधणे, आपले कार्य करणे व इतरांचे कार्य ढवळाढवळ न करणे, या तत्वांमुळे ते साध्य आहे, असे न्यायाची नवी कल्पना त्यांनी मांडली.
म्हणजे इतरांच्या कार्यामध्ये हस्तक्षेप न करणे आणि आपलं काम आपण निमूटपणे, प्रामाणिकपणे करणे म्हणजेच न्याय आहे असं त्याला म्हणायचं होतं. आता प्लेटो आहे त्यांनी त्याच्या न्यायव्यवस्थेमध्ये संवाद पद्धतीचा वापर करून जुन्या सिद्धांताचे खंडन केले व आपल्या नाविन्यपूर्ण सिद्धांत विदित केला. त्या काळामध्ये न्यायासंबंधी 3 सिद्धांत प्रचलित होते. आता मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की बाबा तत्कालीन कालखंडामध्ये न्यायाचे 3 सिद्धांत होते. त्या 3 सिद्धांताचं प्लेटोने काय केलं, अगोदर खंडन केलं आणि खंडन करून त्याच्यानंतर मग त्यांनी त्याचा स्वतःचा न्यायिक सिद्धांत मांडला. त्याच्यामधले पहिला जो सिद्धांत होता तो होता सिफॉलस व पॉलीमार्सचा. आता सिफॉलस व पॉलीमार्स यांनी परंपरावादी न्याय सिद्धांत मांडला होता. आता याचं म्हणणं काय होतं की बाबा सिफॉलसचं म्हणणं असं होतं की बाबा सत्यवचनी असणे व आपण घेतलेले ऋण परत फेडणे म्हणजे न्याय. काय म्हणतो तो, सत्यवचनी असा आणि आपण घेतलेले म्हणजे कोणाची उधारी घेतली असेल, कोणाचं काही घेतलं असेल तर ते त्याला परत देऊन टाका. अर्थात सत्य भाषणी, उचित कार्य व ईश्वर आणि मनुष्याचे ऋण परत फेडणे यातच काय आहे, न्याय आहे असं सिफॉलसला म्हणायचं होतं. आता सिफॉलसच्या नंतर त्याचा जो मुलगा होता पॉलीमार्सनं परंपरावादी सिद्धांताचं विश्लेषण केलं आणि तो असं म्हणतो की न्याय म्हणजे नेमकं काय, तर न्याय म्हणजे उचित व्यवहार, प्रत्येक माणसाला त्यास जे योग्य आहे ते देणे आणि उचित व्यवहाराचा अर्थ तो असं लावतो की बाबा शत्रू असेल तर शत्रूला शत्रुत्वाने व मित्र असेल तर मित्राला मित्रत्वाने वागणूक देणे, मित्राला मित्र मानून त्याची मित्रत्वाची वागणूक देणे आणि शत्रू असेल तर त्याच्यासोबत शत्रुत्वाचे संबंध प्रस्थापित करणे. आणि तो असं म्हणतो पॉलीमार्स की बाबा न्याय काय आहे तर ही एक कला आहे आणि ते एक व्यवहार्य चातुर्य आहे असं त्याला सांगायचं होतं. मात्र प्लेटोने याचं काय केलेलं आहे, खंडन केलेलं आहे. प्लेटो असं म्हणतो की बाबा न्यायाचा अर्थ परपीडा किंवा दुसऱ्याला दुःख देणे असू शकत नाही. प्लेटो म्हणतो बाबा एखाद्याने माझ्यासोबत अन्याय केला तर मी त्याच्यासोबत अन्याय केलं तर न्याय प्रस्थापित कसं होऊ शकेल, टिट फॉर टॅट कसं न्यायाचं आधार असू शकेल, हे प्लेटोला मान्य नव्हते. मित्र आणि शत्रू ओळखणे कठीण असते बाबा, हे तर फार महत्त्वाचं आहे. कारण बाबा आज आपण बघतो बाबा आपले मित्र कोण आणि आपले शत्रू कोण हे आपल्याला अजून सुद्धा समजलेलं नसते. आणि प्लेटो असं म्हणतो की बाबा एकाच गुन्ह्याबाबत राज्यकर्त्यांनी मित्र व शत्रुत्वाबरोबर पक्षपाती वर्तन करणे गैर ठरेल. आहे का नाही, म्हणजे एखादा राजाचा मित्र असेल आणि तो मित्राने गुन्हा केला असेल किंवा एखादा राजाचा शत्रू असेल आणि त्याने गुन्हा केला असेल तर मग शत्रू असणाऱ्यासोबत वेगळं वागणं आणि मित्रासोबत वेगळं वागणं म्हणजे न्याय कसं काय असू शकेल, म्हणजे हे काय आहे, अर्थविपर्यासी आहे, याच्यामधून न्याय निर्माण होणार नाही असं प्लेटोला सांगायचं आहे. प्लेटो पुढे जाऊन असं म्हणतो की बाबा न्याय जो असतो ना हा परिस्थिती सापेक्ष असतो, असे प्रतिपादन आयोग असते. न्याय हा सर्वत्र सारखा असायला हवा. तो असं म्हणतो की बाबा न्याय कसं असला पाहिजे, इक्वल असलं पाहिजे. इक्वल परिस्थितीमध्ये सर्वांसोबत तो कसा असला पाहिजे, इक्वल असायला पाहिजे. जर मित्राने चुकीचं वागणूक केली तर त्याच्यासोबत तोच व्यवहार केला पाहिजे आणि शत्रूने चुकीचं काम केलं तर त्याच्यासोबत सुद्धा तसाच व्यवहार झाला पाहिजे. प्लेटोला असं सांगायचं आहे की बाबा न्याय जो आहे तो आत्म्याचा गुण आहे. ती मानवी मनाची अंतर्गत बाब आहे. ती मानवी मनाची कशी बाब आहे, अंतर्गत बाब आहे. समाजाच्या सेवेतूनच न्याय निर्माण होतो असं त्याला सांगायचं आहे. आता जो पुढचा जो सिद्धांत होता तो होता थ्रेसिमेकसचा. आता थ्रेसिमेकसचा क्रांतिकारी सिद्धांत होता. तसा हा क्रांतिकारी सोफिस्टच होता. तो वादविवादामध्ये सहभागी होत होता. आता थ्रेसिमेकस काय म्हणतो की बाबा शक्तिशाली व्यक्तींचे हित हे न्यायामध्ये अभिप्रेत असते. ओके, म्हणजे बळी तो कानपिडी हेच न्यायाचे काय आहे, स्वरूप आहे असं त्याला सांगायचं आहे. तो असं म्हणतो थ्रेसिमेकस की बाबा शासनाचे आदेश पाळण्यातच खरा न्याय आहे. सरकारचे हित म्हणजेच न्याय, कारण सरकार शक्तिशाली असते. बघा आज आपण बघा की बाबा सरकारनं जे म्हणलं ते मान्यच करावं लागतं. जर ते मान्य केलं नाही तर मग सरकार तुमच्या विरोधामध्ये कसं येते हे तुम्ही चांगले नागरिक आहेत तुम्हाला ते पेपरमधून, ते तुम्हाला न्यूजपेपरमधून वाचायला मिळू शकते. तर थ्रेसिमेकस काय म्हणतो की बाबा बळी तो कानपिडी ही काय आहे, हे न्यायाचे खरे स्वरूप आहे आणि सरकारचं म्हणणं मान्य करा हे याच्यामध्येच काय आहे, तुमचे हित सामावलेलं आहे. बुद्धिमान व्यक्ती शासकाची नजर चुकवून स्वतःचे हित साधते, ती या अर्थाने अन्यायी बनूनच आपले हित साध्य करते. यातूनच अनिती हीच नीती आहे असे त्याचे प्रतिपादन असते. आता हे 2 सिद्धांत झाल्यानंतर तिसरा जो सिद्धांत होता तो होता ग्लाउकनचा व्यावहारिक सिद्धांत.
आता ग्लाउकन काय म्हणतो बाबा, ग्लाउकनच्या मते अन्याय हा भीतीचा परिणाम आहे. न्यायाची संकल्पना कृत्रिम व परंपरागत आहे. निसर्ग अवस्थेत मनुष्य जो होता तो बळी तो कानपिडी असा होता. म्हणजे भीतीच्या सावटाखाली दडलेला होता. भीती आणि नैराश्य जे होते ते माणसामध्ये दाटून आलेले होते. त्याच्या छत्र खायाखाली तो वागत होता आणि अशा भीतीच्या परिस्थितीमधून कृत्रिम व्यवस्थेपासून काय झालेलं आहे, न्याय तयार झालेला आहे, असं ग्लाउकनला सांगायचं होतं. आणि तो असं म्हणतो की स्वैराचारी वागत असेल बरोबर आहे की बरोबर कोणी स्वैराचारी वागत असेल तर डेफिनेटली समोरच्या व्यक्तीला काय होईल, त्याचा दुष्परिणाम होईल. आणि जे दुर्बल आहेत त्यांना नेहमीच काय असेल बाबा, अन्याय अत्याचाराला निमूटपणे सहन करावं लागत असेल. आणि याच अन्याय अत्याचारातून त्याने काय केले आहे की त्या दुर्बल व्यक्तींनी आपापसामध्ये करार केला आणि या कराराच्या माध्यमातून त्यांनी असं सांगितलं की आजपासून कोणीही कोणावरही अन्याय करणार नाही आणि त्याचं सहनही करणार नाही. आणि त्यालाच त्यांनी काय दिलेलं आहे, न्याय असं नाव ग्लाउकननी दिलं आहे. आणि तो असं म्हणतो की न्याय ही बलवानाची इच्छा नसून बलहीन असण्याची आवश्यकता ठरते. तो म्हणतो की बाबा न्याय हे काय आहे, आता जे अगोदरचं होतं बळी तो कानपिडी सांगणारा थ्रेसिमेकस, याच्या विरोधामध्ये तो काय म्हणतो की बाबा बलवान लोकांची इच्छा म्हणजे न्याय असू शकत नाही, तर बलहीन असणारे जे लोक आहेत, दुर्बल जे लोक आहेत, त्यांची आवश्यकता जी आहे ते न्याय आहे. न्याय हा कृत्रिम असतो व तो भीतीमुळे निर्माण होतो हे प्लेटोला मान्य नाही. आता प्लेटो याच्यावर काय म्हणतो की बाबा न्याय कृत्रिम असतो आणि भीतीमुळे तो तयार होतो असं प्लेटोला मान्य नाही. न्यायात सबल आणि दुर्बल दोघांचे हित निहित असते. आता प्लेटो असं काय म्हणतो की बाबा दुर्बल लोकांचंच हित न्यायामध्ये नाही, कारण ग्लाउकन दुर्बलांचं समर्थन करतो आणि थ्रेसिमेकस सबळांचं समर्थन करतो, शक्तिशाली व्यक्तींचं समर्थन करतो. आणि प्लेटो काय म्हणतो की बाबा हे दोघांचं म्हणजे सबळ शक्तिशाली लोक आणि दुर्बळ लोक हे दोघांचंही काय आहे, न्यायामध्ये काय आहे तर हित सामावलेलं आहे असं प्लेटोला म्हणायचं आहे. दोघांनाही सारखीच आवश्यकता असते आणि न्यायाची दोघांनाही म्हणजे शक्तिशाली व्यक्तीला सुद्धा आणि दुर्बल व्यक्तीला सुद्धा काय आहे, समान आवश्यकता आहे. न्यायाचे पालन भीतीमुळे होत नाही तर स्वभावताच होते, कारण तो आत्म्याचा गुण आहे. आणि प्लेटो असं म्हणतो की बाबा न्याय कोणी भीतीमुळे पाळत नाही, तर तो त्याचा आत्म्याचा गुण असतो आणि आत्म्याचा गुण असल्यामुळे लोक काय करतात, ते स्वभावताच त्याचं पालन करत असतात. आणि प्लेटोनं मग काय केलं की बाबा त्याचा सिद्धांत मांडत असताना सद्गुण राज्य बनावे यासाठी मानवी स्वभावाचे त्यांनी विश्लेषण केले. आणि प्लेटोच्या मतानुसार प्रत्येक व्यक्तीत 3 गुण असतात. मग प्लेटोनं काय केलं बाबा, हे 3 सिद्धांताचं खंडन केलं. 3 सिद्धांताचे खंडन केल्यानंतर मग त्यांनी त्याचा सिद्धांत मांडला. त्या सिद्धांतामध्ये त्यांनी मनोविश्लेषणाने म्हणजे मनोवैज्ञानिक पद्धतीने त्याचं विश्लेषण केलं आणि असं सांगितलं की बाबा प्रत्येक व्यक्तीमध्ये 3 प्रकारचे गुण असतात. एक असता वासना किंवा क्षुधा किंवा संयम, ओके. दुसरा असतो साहस किंवा शौर्य आणि तिसरा असतो बुद्धी किंवा विवेक. हे तिन्ही गुण राज्यातील सर्व व्यक्तीमध्ये विद्यमान असतात, पण सर्व व्यक्तीमध्ये सारख्या प्रमाणामध्ये नसेल. तो काय म्हणतो, वासना साहस बुद्धी हे 3 गुण प्रत्येक व्यक्तीमध्ये असतात, परंतु प्रत्येकामध्ये सारखंच असेल असं नाही. म्हणजे कोणामध्ये ते जास्त असेल, कोणामध्ये ते कमी असेल. ओके. आता तो असं म्हणतो की बाबा वासना हा गुण ज्या व्यक्तीमध्ये जास्त असेल त्यांनी उत्पादक वर्गाचं काम करायला पाहिजे. ओके. वासना हा गुण ज्याच्यामध्ये असेल त्यांनी उत्पादक वर्गामध्ये जायला पाहिजे आणि त्यांनी समाज वर्गाचे कार्य केले पाहिजे, समाजाचे कार्य केले पाहिजे. तो असं म्हणतो की बाबा साहस किंवा शौर्य जे आहे हे ज्या व्यक्तीमध्ये जास्त असेल त्यांनी सैनिक वर्गामध्ये जायला पाहिजे. आणि तो पुढे जाऊन असं म्हणतो की त्यांचं जे काम असेल ते काय असेल तर यादवी व आक्रमणापासून रक्षण करणे. आणि जो तिसरा ते असं सांगतो की बाबा त्याच्यामध्ये बुद्धी किंवा विवेक जास्त आहे अशा लोकांचा समावेश तो शासक वर्गामध्ये करतो. पालक वर्गामध्ये, यालाच पालक वर्ग असं सुद्धा म्हणतात. ओके. याला पालक वर्ग सुद्धा असं म्हणतात. आणि यांचं काम काय आहे तर धोरण ठरविणे व कार्यवाही करणे, धोरणाची अंमलबजावणी करणं हे काम आहे. बघा 3 त्यांनी काय केले, व्यक्तीचे गुण ओळखले. एक वासना प्रधान आहे का नाही, त्याच्यानंतर साहस प्रधान आणि बुद्धी प्रधान. आणि तिघाला मग वासना प्रधानला उत्पादक वर्गामध्ये, साहस प्रधानाला सैनिक वर्गामध्ये आणि बुद्धी प्रधानाला शासक वर्गामध्ये त्यांनी समावेश केला. आणि त्यांना असं सांगितलं की हे तिन्ही जे लोक आहेत, हे तिन्ही जे वर्ग आहेत यांनी काय केलं पाहिजे, त्यांना जी कामं दिलेली आहेत, ही जी त्यांची जी कामे आहेत
समाज वर्गाचे कार्य करणे, यादीपासून रक्षण करणे किंवा धोरण ठरविणे हीच कामं त्यांनी काय केली पाहिजे. आणि ही काम करत असताना त्यांनी इतरांच्या कार्यामध्ये ढवळाढवळ न करणे म्हणजेच काय आहे, न्याय आहे, असं प्लेटोला सांगायचं आहे. तक्त्यातील तिन्ही वर्गांना निश्चित स्वरूपाचे कार्य करावे लागते. डेफिनेटली आताच म्हटलं, समाजातील प्रत्येक वर्गातील व्यक्तीला आपल्या गुणानुसार वाट्याला आलेले कर्तव्य बुद्धीने पार पाडण्यात व इतरांच्या कार्यामध्ये ढवळढवळ न करण्यातच न्याय समावलेला आहे. आत्ताच म्हणलो की बाबा ही तिन्ही वर्ग जे आहेत त्यांनी आपापले कार्य केले तर डेफिनेटली इतरांना अन्याय होणार नाही आणि त्याच्यापासून मग काय होईल, न्याय प्रस्थापित होईल. जी व्यक्ती आपली कर्तव्ये सुयोग्यरित्या पार पाडते तिच्या मनात न्याय असतो. प्रत्येकाने आपल्या आंतरिक कुवतीनुसार काम करावे, म्हणजे उत्पादकांनी वस्तूंची निर्मिती करावी, सैनिकांनी नागरिकांच्या जीवित वित्ताचे संरक्षण करावे व शासनकर्त्यांनी ज्ञानाचा उपयोग जनकल्याणार्थ प्रशासन कार्यात लावावा व त्यातून राज्य न्यायी बनू शकते. न्याय म्हणजे काय, तर स्वधर्म पालन व इतरांच्या कार्यात हस्तक्षेपाची व्यक्तीची भूमिका. म्हणजे व्यक्तीनं काय केलं पाहिजे, इतरांच्या कार्यामध्ये हस्तक्षेप करू नये. आणि प्लेटोचा हा जो पूर्ण न्यायिक सिद्धांत आहे बाबा, स्वतःची कामे करा आणि इतराच्या कार्यामध्ये हस्तक्षेप करू नका, याच्यावर जे टीकात्मक परीक्षण झालं तर तो पहिला जो त्याच्यावर टीका झाली तो असं म्हटलं की बाबा हे दोषपूर्ण वर्ग विभाजन आहे. कारण बाबा की समाजामध्ये जे लोक असतात त्यांच्यामध्ये 3च गुण असतील असं नाही, कोणामध्ये ते जास्त असू शकतील. ओके. आणि त्यामुळे असं म्हणलं की व्यक्ती विकासामध्ये अडथळा, असं दुसरं त्याच्यावर टीका करण्यात आली. याचं कारण असं आहे की बाबा ओके, मान्य करतो बाबा की बाबा प्रत्येकाने त्याची कामच केली पाहिजे, पण कधी कधी सैनिकी वर्गाला आता रिटायरमेंट होऊन आता उत्पादक वर्गामध्ये यायला पाहिजे असं त्याला वाटलं तर आता त्याला ते येत नसेल तर हे ते काय झालं, तर त्या व्यक्तिविकासामध्ये अडथळाच निर्माण झालेला आहे. प्लेटोचं जो न्याय आहे त्याला न्याय न म्हणता त्याला नैतिकता म्हणा असं टीकाकार म्हणतात की बाबा हे काय, हे म्हणजे स्वतःने स्वतःची कामं केल्या पाहिजे हा कसला न्याय आहे, की बाबा यापेक्षा तर त्याला नैतिकताच म्हणा ना. आणि याचा जो न्याय व्यवस्था आहे याच्यावर फक्त केवळ आणि केवळ कर्तव्यावर भर देण्यात आलेली आहे मित्रांनो. कर्तव्यावर भर देऊन आणि हक्काचा कुठेच उल्लेख केलेला नाही की बाबा ह्या व्यक्तींचे हे हक्क असतील, ह्या लोकांचे हे हक्क असतील किंवा सैनिकी वर्गांचे हे हक्क आहे. तिथं काय सांगितलं की सैनिक वर्गांचा हा काम आहे, शासक वर्गाचा सैनिकी वर्गाचा हा काम आहे, शासक वर्गाचा हा काम आहे, उत्पादक वर्गाचा हा काम आहे किंवा ही कर्तव्य आहेत. पण हक्काचा कुठेच उल्लेख नाही. आणि या पूर्ण परिस्थितीमध्ये जर तुम्ही बारकाईनं विवेचन केलं तर त्यांनी वरिष्ठ जे लोक आहेत, श्रीमंत जे लोक आहेत त्यांना त्यांनी वर्चस्वाचं स्थान दिलं. आणि ही पूर्ण व्यवस्था जी आहे मित्रांनो ती लोकशाहीच्या विरोधामध्ये आहे. कारण जर मला माझ्या आवडीनुसार काम करता येत नसेल, जर मला राज्यकारभारामध्ये भाग घेता येत नसेल तर डेफिनेटली ही संकल्पना लोकशाहीच्या विरोधामध्ये जाणारी आहे. तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर तुम्ही याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.